हम तुम्हारे थे। अमर रहे, अमर रहे, अजीत दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अजीत दादा अमर रहे। राष्ट्रवादी काँग्रेस एकच वादा, अजीत दादा, एकच वादा, अजीत दादा, एकच वादा। अजीत दादा। हर्षवर्धन सपकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा अमर रहे, अमर रहे। यावेळी संघर्ष करो राष्ट्रवादी मैदान में, महिलाओं के सम्मान में, राष्ट्रवादी मैदान में, महिलाओं के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में। अमर रहे, अमर रहे, अजीत दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अरे एकच वादा, अमर रहे, अजीत दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। या सरपंच खाली डोक्यावर पाय. या महिला जिल्हाध्यक्ष आणि तुमचे जे महाराष्ट्र राज्यातल्या महिला पहिला उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावरती अगदी खालच्या पातळीवरती म्हणजे गुंगी गुडिया अशा वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी मी महिला आघाडीकडनं सर्वप्रथम मी जाहीर निषेध करते। लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु एखाद्या महिलेवरती अशा गलिच्छ भाषेमध्ये आपण काय म्हणतो ते म्हणजे एखाद्या गलिच्छ भाषेमध्ये त्यांना नावं ठेवणं ही आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती नाही। कदाचित याचा विसर काँग्रेसला पडलेला असावा। कदाचित हे आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय इंदिराजी गांधी ह्या सुद्धा यांना सुद्धा त्यांच्या पक्षा तत्कालीन परिस्थितीमध्ये गुंगी गुडिया असा संबोधित केला होता, परंतु त्याच काही त्याच एका म्हणजे पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी खूप उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी करून दाखवलं आहे। आज हा जो अपमान आमच्या ताईंचा झाला हा केवळ आमच्या ताईंचा अपमान नाही तर समस्त लाडक्या बहिणींचा अपमान आहे, त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे आणि याचा जो बदला आहे आम्ही बहिणी येणाऱ्या काळामध्ये त्यांना करून दाखवणार आहोत। आणि जर माफी मागितली नाही तर आम्ही आमच्याकडनं बांगड्या त्यांना पाठवणार आहोत। सकपाळ यांना त्यांच्या आणि वडेट्टीवार यांना आम्ही साडी चोळीचा आहेर त्यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटनेकडनं आम्ही पाठवणार आहोत। व्यक्त करण्यात आलेला आहे, काय सांगतो? काय कालच काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री विशेष करून पहिल्या उपमुख्यमंत्री त्यांना गुंगी गुडिया ज्या पद्धतीने त्यांनी उल्लेख केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमा झालेलो आहेत। ती पुरुष प्रधान संस्कृती ही काँग्रेसने परत एकदा दाखवून दिलेली आहे। आपल्या राज्यात पहिल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाल्यानंतर आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे, परंतु या काँग्रेसवाल्यांची करणी आणि कथनी ह्याच्यामधला फरक परत एकदा दिसून आलेला आहे। म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व एंटायर राष्ट्रवादीची नवी मुंबईची टीम आहे ती इथं उपस्थित झालेली आहे आणि आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। तुमच्या माध्यमातून एकच विनंती सांगणार, त्यांनी आदरणीय ताईसाहेबांची माफी मागितली पाहिजे। जर त्यांनी माफी नाही मागितली तर परत पुढच्या 8 दिवसांनी आम्ही या ठिकाणी सकपाळांचा पुतळा जाळू आणि त्याच्याही नंतर जर नाही झालं नंतर नवी मुंबईत कधी चुकून त्यांचा प्रवास ठरला दौरा ठरला तर आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, एवढी तुम्हाला ग्वाही देतो। सुद्धा तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी। कसं आहे मुद्दा असा आहे की हर्षवर्धन सकपाळ साहेब हे मला वाटत नाही की राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या त्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, कारण की त्यांचं अस्तित्व मुळातच उरलं नाही आणि महाराष्ट्रात तर बिलकुल नसल्यासारखं आहे। 4-2 मुटके इकडे तिकडे फिरतात तेवढंच, पण आता आपण चर्चेत आलं पाहिजे। काँग्रेस पक्ष आहे आणि हर्षवर्धन सकपाळ अध्यक्ष आहे हे लोकांना कळण्यासाठी काहीतरी असं उलटसुलट स्टेटमेंट करायचं की त्याच्यामुळे रान पेटलं जाईल, चर्चा होईल आणि आपण परत चर्चेत येऊ। हा चर्चेत येण्याचा प्रश्न आहे, बाकी दुसरा काही प्रश्न नाही। काय कन्स्ट्रक्टिव्ह त्यांनी काम केलं असेल, जनतेच्या विषयी त्यांनी विरोधी पक्ष म्हणून काय आंदोलन केलं असेल, कारण की महायुतीचं सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीने आणि प्रत्येक मोर्चावर काम करतंय, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जनतेच्या विरुद्ध बोलण्यासाठी किंवा सरकारच्या विरुद्ध बोलण्यासाठी असेच कोणतेच मुद्दे नाहीत, म्हणून ह्या उचापत्या करण्याचा उद्योग आहे त्यांचा, दुसरा काही नाही। सांगायची काय गरज आहे, अख्ख्या देशाला माहिती आहे। तुम्ही मला सांगा ना काँग्रेसचं काय राहिलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये, त्यांचं अस्तित्व काय तुम्ही सांगा। फार मोठं अस्तित्व असतं। आज इथून तुम्ही सुरुवात केलं मुंबईपासून ते तुम्ही नागपूरपर्यंत जा, चुकून अपवादात्मक मध्ये एखादी महानगरपालिका किंवा एखादी पंचायत समिती एखादी जिल्हा परिषद असेल तर मिळेल, राज्यात तर नाहीच बिलकुल सत्ता।
पण आणि त्यांनी विचार करू नये पुढचे 25 वर्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या आदरणीय ताईसाहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने विविध योजना राबवते, जनतेच्या विकासासाठी काम करते. समाजातला शेवटचा घटक जो आहे त्याला कशा पद्धतीने सरकारच्या योजना मिळतील, सरकारचा लाभ मिळेल, सरकारचा आधार मिळेल अशा पद्धतीने ते काम करते, ती फार मोठी गोष्ट आहे. हे तुम्हाला प्रकर्षाने लोकांना, सामान्य जनतेपर्यंत जाऊन बघा. तुम्ही एवढं मोठं महाराष्ट्रामधून लोकांना दिसतंय, प्रत्येक विषयामध्ये यश मिळतंय, ते फार महत्वाचं आहे ना. कामाचीच पावती आहे ना ती महायुती सरकारची.